देवाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो, देवाचे आभार मानतो। 15 दिवसानंतर देव आज मला आपल्यामध्ये आणि ज्यावेळेस आपण आजारी पडतो किंवा आजारातून ज्यावेळेस आपल्याला जावं लागतं त्यावेळेस देव आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत पण असतात। मला असं वाटलं की देवाने स्पिरिच्युअली आध्यात्मिक दृष्ट्या देव सर्व्हिसिंग करत असतो। आपल्या गाड्या ज्यावेळेस खराब होतात ना मग आपण त्यांना गॅरेजवर नेतो आणि मग त्याची सर्व्हिसिंग करून घेतो आणि मग गाड्या परत चांगल्या चालू लागतात, पहिल्यापेक्षा जोरात चालू लागतात। तसं देव आपल्याला या आजारपणाच्या प्रक्रियेमधून नेत असतो, कारण त्याला आपल्याला आपली सर्व्हिसिंग करायची असते। मागील 15 दिवसात मी आजारी, माझी आई आजारी आणि भयंकर ताप असायचा, 104 पर्यंत ताप असायचा, प्रशंसा रडत बसायची आणि आई पण आजारी असायची आणि मी तापेत सुद्धा मी देवाची स्तुती करायची। सगळे घाबरून जायचे की बाबा तापेमध्ये काही कमी जास्त व्हायला नको, 1-1, 2-2 तास असं सगळ्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जायच्या। परंतु मी देवाला धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो। आपल्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे मला आणि माझ्या प्रिय आईला, मम्मीला देखील देवाने आरोग्य दिले। मंडळीच्या प्रार्थना फार प्रभावी असतात आणि आजवर माझ्या जीवनात अनेक संकट आली, अनेक वादळ आली, अनेक वेळेस आजारांचा सामना करावा लागला, कोर्ट कचऱ्या, पोलीस स्टेशन, भरपूर संकटातून जावं लागलं। पण मंडळीच्या प्रार्थना माझ्यासाठी होत्या, मंडळीने प्रार्थना केली आणि देवाने सगळ्या संकटातून मला, कुटुंबाला बाहेर काढलं। त्याबद्दल कांबळे दादांची देखील फार मदत झाली मला। कांबळे दादा लगेच गाडी पाठवायचे, साहेब दवाखान्यात जायचं, लगेच गाडी घे। देवाला धन्यवाद असो, देवाने असे चांगले शेजारी आम्हाला दिलेले आहेत, चांगले बंधू आम्हाला दिलेले आहेत। सुखदुःखामध्ये तुम्ही नेहमी आमच्या सोबत राहता, याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो। अनेकांनी मला प्रत्यक्ष भेट दिली, भेट देऊन प्रार्थना केली, अनेकांनी फोनवर प्रार्थना केली, चौकशी केली, अनेकांनी आपल्या घरात प्रार्थना केली, मंडळीत प्रार्थना केली। या सगळ्या गोष्टीबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो। थँक्यू व्हेरी मच। यापुढे देखील आम्हाला आपल्या प्रार्थनेची गरज आहे। वी नीड युअर प्रेयर्स। पेत्र तुरुंगात असताना त्याच्या मंडळीने पेत्रासाठी प्रार्थना केली। हालेलुया। आणि देवाने असा काही चमत्कार केला, अद्भुत असं कार्य देवाने केलं। देवाने त्याचा दूत पेत्राच्या सुटकेसाठी पाठवला। साधी गोष्ट नाहीये, कडक पहाऱ्यात आहे पेत्र, चारी बाजूनी पहारा आहे, हातापायामध्ये बेड्या आहे। देवाच्या दूताने त्याला उठवलं, सगळ्या बेड्या गळून पडल्या, तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले गेले। हालेलुया। देवाला काही अशक्य नाही प्रियांनो। देव आपल्या जीवनातील बंद झालेले हरेक दरवाजे देव उघडू शकतो प्रार्थनेद्वारे। हालेलुया।
सर्व देवाला शक्य आहे प्रिय. प्रार्थना करूया आणि प्रभूकडं आपण सर्वजण मागूया की देवाने आज त्याच्या वचनाद्वारे आपल्या सर्वांची भेट घ्यावी आणि त्याची इच्छा देवाने आज आम्हाला कळवावी है ना. सगळे जण आपले डोळे बंद करूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू आज तू आमची भेट बोल. प्रभू आम्ही भुकेले आहोत, आम्ही तहानलेले आहोत प्रभू, आम्ही मोठ्या अपेक्षेने तुझ्या जवळ आलो आहोत प्रभू. धैर्याने, विश्वासाने, नम्रतेने आम्ही तुझ्या पायाजवळ आलो आहोत प्रभू. आज तू आमची भेट घे. बोल प्रभू आपाशी. प्रभू आमच्या हृदयाचं दार आम्ही उघडलेलं आहे प्रभू. तुझं वचन पाठव, आमच्या हृदयामध्ये पाठव प्रभू. प्रभू तुझी इच्छा आम्हाला प्रगट कर. तुझ्या मंडळीला ब्लेस कर प्रभू. प्रभू निरदूत देणारा देव तू आहेस. ते निरदूत वचनाचं निरदूत आज तू आम्हाला ऐकणारे कान, समजणार हृदय तू आम्हाला दे. बोल प्रभू तुझी मंडळी ऐकत आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. आमेन. काल उपास प्रार्थनेला आलो होतो मी आणि उपमानाशक्तपणा जात होतो. उभं राहायला देखील मला शक्ती नव्हती. तर प्रभू आज अशी परिस्थिती, उद्या कशी असेल. देवाला धन्यवाद देतो. जसा मी चर्च मध्ये आलो माझा अशक्तपणा सर्व निघून गेला. 8-15 दिवस असा लंगडत चालत असा चालायचं. देवाच्या मंदिरात असताना मी आता सरळ चालतो. हा देवाचा चमत्कार आहे प्रिया. 2 दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती, मी उभंच राहू शकत नव्हतो. चालायचा विषय तर वेगळा. आणि मग मी माझ्या दोन्ही या घोट्याला बँडेज बांधलं, प्रार्थना केली. पण बघा, तुम्हाला असं वाटतंय का माझ्याकडे बघून मी आजारी होतो बाबा? देव तो आपलं जे काही आपण गमावलेलं असतं ना ते सर्व तो भरून काढत असतो. आपली जी आपला अशक्तपणा, आपलं रेस्टॉरेशन देव करत असतो. आणि देवाच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, देवाच्या सानिध्यात शांती आहे, देवाच्या सानिध्यात आशीर्वाद आहे, देवाच्या सानिध्यामध्ये आरोग्य आहे, देवाच्या सानिध्यामध्ये सुटका आहे. त्याचा अनुभव आम्ही देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर घेतला. पवित्र शास्त्रातील एक घटना आपण पाहूया. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 26वा अध्याय. आणि 41वे वचन आपण वाचूया. पहा असं लिहिलं आहे 40 आणि 41. मग तो वाचा. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभरही माझ्या बरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. पुरे एवढंच मला पाहिजे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करा. त्या गेटशेमाने बागेमध्ये त्या परीक्षेच्या वेळेस, त्या संकटाच्या वेळेस, त्या वादळाच्या वेळेस
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रिय शिष्यांना फार मोलाचा सल्ला दिला. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे, परीक्षेच्या वेळेस, महत्वाच्या वेळेस, संकटाच्या वेळेस शिष्य जागे राहू शकले नाही आणि जागे राहून प्रार्थना करू शकले नाही. आणि याचा परिणाम काय झाला, याचा रिझल्ट काय झाला आपल्याला पाहायला मिळतं. मत्तयाचं शुभ वर्तमान 26व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. 56वं वचन वाचा. 56. पण संदेशाचे लेख पूर्ण व्हावे म्हणून ते सर्व झाले आहे, तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. पण संदेश त्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सगळं जी घटना झाली, ठीक आहे. इत्याद सर्व शिष्य त्याला सोडून पळाले. काय झालं? सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. का पळून गेले? कारण परीक्षेच्या वेळेस, संकटाच्या वेळेस, मोहाच्या वेळेस ते जागृत राहून प्रार्थना करू शकले. ही वेळ आपल्यावरही येऊ शकते. ही वेळ आपल्यावरही येऊ शकते आणि बऱ्याच वेळेस आलेली असेल. एखादं संकट येतं, एखादं वादळ येतं, एखादा हल्ला होतो, एखादा आजार आमच्या जीवनामध्ये हल्ला करतो. त्यावेळेस मग आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं, कुठं जावं आणि आपण काय निर्णय घ्यावे आणि कुठं आम्ही पळून जावं, कुठं लपावं, अशी आपली परिस्थिती होते. का अशी परिस्थिती आपल्यावर येते प्रियानो? संकटामध्ये, परीक्षेच्या वेळेस आपण का घाबरून जातो? आपल्याला का टेन्शन येतं? का आपण पळून जातो इकडं तिकडं? कारण आपण जागृत राहून प्रार्थना करण्यास कमी पडतो. प्रार्थना करणारा व्यक्ती हा निर्भय असतो. हालेलुया. त्याच्यावर किती संकट येऊ द्यात, कितीही वादळ येऊ द्यात, कितीही मोठाले हल्ले होऊ द्यात, प्रार्थना करणारा व्यक्ती हा घाबरत नाही. हा विश्वासाने त्या संकटाला, त्या परीक्षेला, त्या मोहाला विश्वासाने हा फेस करतो. त्याला भीती वाटत नाही. हालेलुया. प्रार्थना किती महत्वाची आहे. जाग राहून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जाग राहणं याचा अर्थ असा आहे, काही जण चुकीचा अर्थ काढतील, आम्ही झोपूच नाही का काय? आम्ही झोपूच नाही. जाग राहणं म्हणजे देवाची इच्छा आहे सावध राहणं. आमेन. सावध राहिलं पाहिजे. देवाच्या लोकांनी नेहमी सावध राहिलं पाहिजे. कधी काय संकट आपल्या जीवनावर येईल, कधी शैतान आपल्यावर हल्ला करेल, कधी आपल्या कुटुंबावर हल्ला होईल, कधी आपल्यावर एखादा हल्ला होईल, हे आम्हाला माहित नाही. प्रिया,
कधी मोहाचे प्रसंग येतील, कधी परीक्षेचे प्रसंग येतील, आम्हाला कळत नाही. आणि म्हणून देव त्याच्या मंडळीला सांगत आहे, त्याच्या लोकांना सांगत आहे की तुम्ही सावध राहा, गाफील राहू नका, तुम्ही निष्काळजी राहू नका, तुम्ही बेफिकीर राहू नका, तुम्ही प्रार्थनेमध्ये जागरूक राहा. कसं राहायचं प्रार्थनेमध्ये जागरूक? आम्हाला प्रार्थनेमध्ये जागरूक राहायला सांगतोय देव. कसं राहणार प्रार्थनेमध्ये जागरूक? प्रियांनो, 1 थेसली 5:17 मध्ये देव आम्हाला सांगतो, देव मंडळीला सांगतो, देव त्याच्या लोकांना सांगतो, निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. मंडळीने, देवाच्या लोकांनी, आता असे दिवस आलेले आहे, अशी वेळ आलेली आहे, अशी परिस्थिती आलेली आहे, देवाच्या लोकांनी नेहमी प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे, प्रार्थनेच्या वातावरणामध्ये राहिलं पाहिजे, मनातून त्यांनी नेहमी प्रार्थना केली पाहिजे. देवाबरोबर 24/7 देवाच्या लोकांचं जे कम्युनिकेशन आहे ते देवासोबत असलं पाहिजे. हालेलुया. चर्च मधून बाहेर गेल्यावर कम्युनिकेशन नाही, चर्च मध्ये आल्यावर मग कनेक्ट होतो, नेटवर्क मध्ये येतो. असं आहे का? काही वेळेस आपला मोबाईल पण आहे ना, असं मोबाईल इकडं आलो, रेंज आली चर्च मध्ये, आणि चर्च मधून बाहेर गेलो, रेंज गेली, कम्युनिकेशन नाही देवासोबत. देवाच्या लोकांनी कंटिन्युअसली देवाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. हालेलुया. नेहमी प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. देवाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. देवाच्या लोकांनी देवाच्या सानिध्यात बसलं पाहिजे आणि देवाच्या वचनाचं मनन केलं पाहिजे. देवाचं वचन देखील आम्हाला सांगतं, धन्य तो पुरुष, धन्य ती स्त्री जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, म्हणजे पापी जनांच्या मार्गात उभं राहत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीला बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात अहोरात्र रमतो. आमेन. अहोरात्र रमणारे, मनन करणारे, चिंतन करणारे लोक देवाला हवे आहेत. हालेलुया. अहोरात्र फक्त काही वेळेपुरते नाही, देव आम्हाला सावध राहायला सांगतो. का सावध राहायला? 1 पेत्र 5:8 वाचा. काय सांगतो देव आम्हाला? सावध असा, जागे रहा. देव म्हणतो, तुमचा शत्रू सैतान, या जगातला दुष्ट भयंकर असा घाणेरडा व्यक्ती, हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित. याचा अर्थ माहितीये का? तो जे सावध नाहीत, जे गाफील आहेत, जे निष्काळजी आहेत, सिरियस नाही प्रार्थनेच्या बाबतीत, ज्यांचं कम्युनिकेशन देवासोबत तुटलेलं आहे, कोणत्या तरी गोष्टीमुळे ब्रेक झालेला आहे, अशा लोकांना तो शोधत असतो. ज्या वेळेस त्याला कळतं, अरे व्यक्ती प्रार्थना नाही केली, अरे आजच्या नाही आली,
करा हल्ला, टाका डाव, करा त्याच्यावर अटॅक. शोधत फिरत असतो हा दुष्ट. त्या सैतानाचे हल्ले आपल्यावर वारंवार बऱ्याच वेळेस होतात. काय होतात? ज्यावेळेस आपण निष्काळजी असतो, बेसावध असतो, सावध नसतो, बेसावध असतो, घरात आरामशी डोळत बसतो, झोपा काढत बसतो, बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, चर्चला येत नाही, देवाविषयी आम्हाला काही वाटत नाही, ही याला एक आध्यात्मिक झोपच म्हणतात. आणि अशा लोकांना तो शोधतो, त्यांच्या जीवनावर हल्ले करत असतो. आपण सर्वजण युद्धामध्ये आहोत. लक्षात घ्या, आपण सर्वजण युद्धामध्ये आहोत. आणि युद्धभूमीवर लढणारे जे लोक आहेत ना, त्यांना सावध राहण्याची गरज असते. आमेन. त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे, अलर्ट मोडवर राहिलं पाहिजे. बोलला तुम्ही करा लढा, मी जरा राम झोपतो, कधी बॉम्ब पडत त्याच्यावर, त्याला सुद्धा करणार. पण देवाची लेकरं आहोत, सावध राहिलं पाहिजे. आणि सगळी 6 मधील सगळी शस्त्र सामग्री आम्ही धारण केली देवाच्या लोकांना. वाचूया. आणि 10 पासून पुढे वाचा बरं. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाची शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. देव काय सांगतो? सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकावा धरावास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. देवाचे लोक देवाच्या शस्त्र सामग्रीने सज्ज असले पाहिजे. आमेन. गाफील राहिले की शिष्यांसारखं होईल. शिष्य नाही का पण कुठं पळू, असं शिष्यांची परिस्थिती आहे. मार्क 13:33 वाचा. सावध असा देव आम्हाला सांगतो. जागृत रहा देव आम्हाला सांगतो. कारण तो समय केव्हा येईल ते तुम्हाला ठाऊक नाही. पहा या ठिकाणी देव या ठिकाणी सावध राहायला आम्हाला सांगतो, जागृत राहायला सांगतो. कारण तो समय म्हणजे त्याच्या न्यायाचा समय. आमेन. कधी तो प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि आपला न्याय करेल हे आम्हाला सांगता येत नाही. तो येणार. आणि इथं सांगितलेलं आहे चिन्ह, अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची डहाळी कोमल झाली, तिला पाने फुटू लागली, म्हणजे तुम्ही म्हणता उन्हाळा आला. तसेच
तुम्ही हा 13वा अध्याय नंतर वाचू शकता. ही ती सगळी चिन्ह आहेत ना, ती सगळी चिन्ह शेवटल्या दिवसातील जे चिन्ह आहेत, तीच चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक चिन्ह आहेत. लढायांच्या अवया आपण ऐकत आहोत. किती महिन्यांपासून इस्रायल हमास यांचे युद्ध चालू आहे. तुम्हाला माहित आहे, इस्रायल राष्ट्राविरुद्ध सगळे सराउंडिंग जे राष्ट्र आहेत ते उभे राहिलेले आहेत लढण्यासाठी. इराण उभा राहिलेला आहे. मोठ्या युद्धाची कदाचित ही नांदी असेल. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे. भारत पाकिस्तानचं छुप युद्ध चालू आहे. हे बायबल प्रमाणे घडत आहे प्रियांनो. राज्य राज्यावर, राष्ट्र राष्ट्रावर उठणं उठत आहे. भूमिकंप होत आहे. दुष्काळ पडत आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं हा वेदनांचा प्रारंभ आहे. अशा परिस्थितीमध्ये चिन्ह ओळखून 33व्या वचनात देव आम्हाला सांगतो सावध असा. हालेलुया. मंडळी जग सावध असा, जागृत असा, कारण तो समय केव्हा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. 35व्या वचनात देखील असं लिहिलेलं आहे, यास्तव जागे राहा, कारण खरधणी केव्हा येतो. संध्याकाळी येतो, मध्यरात्री येतो, कोंबड्या आरवण्याच्या वेळी येतो, किंवा सकाळी येतो हे तुम्हाला ठाऊक. आपलं काम काय आहे, काय आपली जबाबदारी आहे, सावध राहायचं. मोड मध्ये आम्ही राहिलं पाहिजे. जे युद्धभूमीवरचे सैनिक असतात ना, ते अटॅकिंग मोड मध्ये असतात. शत्रूने हल्ला केला ना, त्यांच्या हातात सगळे शस्त्र असतात. फार त्यांची बारीक नजर असते, चौफेर नजर असते. डोळ्यात तेल घालून त्यांना पहारा द्यावा लागतो. आध्यात्मिक युद्धा देखील प्रियांनो, देवाची तीच इच्छा आहे. माझ्या लोकांनी, माझ्या मंडळींनी, माझ्या चर्चने, माझ्या लेकरांनी गाफील राहू नये. गेतशेमानी बागेत येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, तुम्ही सावध राहा. पहा, येशूला किती वाईट वाटलं असेल. झोपी गेले. 43व्या वचनात पहा, मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले. असे जडपणा आलाय का प्रियांनो? काढून टाका हा जडपणा. आमेन. आम्ही खूप सावध राहिलं पाहिजे. 14:38 देखील काढा. मार्क 14:38. तेच वचन आहे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करत राहा. जागृत राहा. पवित्र शास्त्रामध्ये काही
दाखले आपल्याला मिळाले. 5 शहाण्या कुमारिकांचा दाखला, 10 कुमारिका. काय मेसेज आहे या 10 कुमारिकेच्या दाखल्या? वर केव्हा वादावर सर्वांना डुलक्या लागल्या. त्यावेळेस वर आला. पण 5 शहाण्या कुमारिका होत्या, त्यांनी सगळी तयारी केली. हालेलुया. आणि त्या 5 शहाण्या कुमारिका वराला सांगितल्या. हालेलुया. मंडळी शहाण्या कुमारिका सारखी असली पाहिजे. आमेन. वराला सामोरे जायला सज्ज असली पाहिजे मंडळी. त्या मूर्ख कुमारिकेसारखं गाफील राहू नका, बेसावध राहू नका. त्या डुलक्या घेत आहेत, तशा डुलक्या घेत बसू नका. त्या मूर्ख कुमारिका म्हटलेल्या आहे त्यांना. का मूर्ख म्हटलंय त्यांना? कारण त्या सुद्धा उमेदवार होता, त्यांची सुद्धा निवड झालेली होती, त्यांना सुद्धा संधी होती, त्यांना सुद्धा दिवे दिले होते, पण त्या गाफील राहिल्या. हालेलुया. प्रार्थनेमध्ये जागरूक राहायला पाहिजे. काय प्रार्थना केल्याने काय होतं? वाटा. प्रार्थना केल्याने ते ज्ञान आम्हाला देतं. आमेन. जो कोणी ज्ञानाने उन्हा आहे त्याने देवाकडे मागावं, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. याकोबाच्या पत्रामध्ये प्रार्थना करणारा व्यक्ती हा ज्ञानी व्यक्ती असतो, कारण देवाचं ज्ञान त्याला मिळालेलं असतं. हालेलुया. आम्हाला जर आमच्या शत्रूवर मात करायची असेल, आमच्या शत्रूला फाईट करायचं असेल, तर आम्हाला स्वर्गीय ज्ञानाची गरज आहे. येशूने जी सेवा केली ना, अशीच सेवा नाही केली. प्रत्येक वेळेस प्रार्थना केली. त्याचं जीवन हे प्रार्थनामय, प्रार्थनेने भरलेलं, पॉवरफुल त्याचं जीवन. असं आपल्यासारखं नाही की 5 मिनिटाची प्रार्थना निघाला लगेच कामा. तो रात्र डोंगरावर एकांतामध्ये प्रार्थना करायचा. त्याच्या जीवनातील असे महत्वाचा निर्णय घेण्या अगोदर पण त्याने रात्रभर प्रार्थना केली. वाचा लूक 6:12 ते 16. मी सांगतो. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत होता. मग काय झालं? मग दिवस उगला आणि प्रार्थना झाल्यानंतर दिवस उगवला. त्याने आपल्या शिष्यांना बोलावून घेतले आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. हालेलुया. 12 शिष्यांची निवड त्याने कशी केली? रात्रभर प्रार्थनेमध्ये राहिला आणि मग देवाकडून त्याला ते नॉलेज मिळालं की मला कोणाची निवड करायला पाहिजे.
आमच्या जीवनातील एखादा निर्णय घेताना आम्ही किती प्रार्थना करतो प्रियांना. प्रार्थनेमुळे तुमचं जीवन बदललं जाईल. प्रार्थनेमुळे तुम्ही येशू सारखे बना. पहा, याच दुःखाचं या अध्यायामध्ये आपण पाहतो 5वा अध्याय, लूक 5 आणि 16 वाचा बरं. पण तो अरण्यात अधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे. करत आहे तो त्याच्या व्यस्त सेवा कार्यामध्ये प्रार्थना करायचं राहून गेला, विसरला, जाऊन झोपी गेला. शिष्यांना सांगितलं, डिस्टर्ब करू नका मला. पहारा ठेवा आता माझ्या जवळ, कोणाला माझ्या जवळ येऊ देऊ नका, असं बोललाय का कधी तो? त्याच्या व्यस्त सेवा कार्यामध्ये असं लिहिले, तो तर अरण्यात एकांती जाऊन प्रार्थना करीत होता. ही सावधानता त्याने बाळगली त्याच्या जीवनात. लूक 9:28 वाचा. 9:28. या बोलल्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. या पेत्र, याकोब आणि योहान यांना घेऊन प्रार्थना करावास फेलोशिप. आमेन. देवाच्या लोकांनी अशी फेलोशिप ठेवली पाहिजे. चल, काय करते वेळ का तुला? चला आपण प्रार्थना करतो. चला काही वेळ आपण प्रार्थना करू. हा काय करतो, ही काय करते, हिचं असं चाललंय, तिचं तसं चाललंय, माझी सूनबाई अशी, माझी सासूबाई अशी, ह्या गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा एकत्र येतात अशी फेलोशिप ठेवा, प्रार्थनेची फेलोशिप ठेवा. आमेन. आपण चर्च मंडळी या नात्याने आम्ही नेहमी इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे, इतरांची ओझं मी वाटली पाहिजे. मग ते 19, 13, 14 वाचा. लहान मुलं आहेत, मग आता लहान मुलांसाठी कशाला वेळ घालवायचा? शिष्य म्हणे, चला चला लांब व्हा, लांब व्हा, लांब व्हा, कोणी येशूजवळ यायचं नाही. येशूने शिष्याला सांगितलं, त्याला मना करू नका, त्याला येऊ द्यात माझ्याकडं, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. प्रियांनो, ही प्रार्थनेची सेवा आहे. चर्चने, मंडळीने ही प्रार्थनेची सेवा नेहमी केली पाहिजे. तुमचा भाऊ दुःखात आहे, तुमची बहीण दुःखामध्ये आहे, कोणी संकटात आहे, कोणी प्रॉब्लेम मध्ये आहे, कोणी आजारी आहे, देवाचे लोक, चर्च मंडळी या नात्याने तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. प्रार्थनेची सेवा आहे, हे मंडळीने केली पाहिजे, चर्चने केली पाहिजे. आमेन. या कानाने सोडून द्यायचं असं करू नका. देवाने तुमची निवड केलेली आहे या सेवेसाठी. याकोब 5:16 मध्ये काय सांगितलंय?
व्हावे म्हणून आपली पातळी हा? एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. मंडळीने आपली पातळ एकमेकाजवळ कबूल केली पाहिजे. आम्ही म्हणतो मी देवाजवळ कबूल केली, मला माणसाला काही घेत नाही. आपली पातळ एकमेकाजवळ आम्ही कबूल केली पाहिजे आणि एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना केली. हे प्रार्थनेत जागरूक राहणे. आम्ही दुःखात आहे का? बहीण दुःखात आहे का? तुमच्या शेजारी दुःखात आहे का? कोणी आजारी आहे का? कोणी संकटात आहे काय? कोणी रडत आहे काय? कोणाच्या जीवनात समस्या आहेत काय? मंडळीचं हे काम आहे, चर्चचं हे काम आहे. त्यांनी मंडळीने चर्चने त्यांची भेट घेतली पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. ही मंडळीची सेवा आहे. प्रार्थना येशू ख्रिस्ताचं जीवन इतकं प्रार्थनामय होतं की त्याचं स्टेटमेंट आहे, मी पित्यामध्ये पिता मजमध्ये आहे. प्रार्थना देवाचं हृदय आपल्याला. आमेन. तुम्ही कितीही टेन्शन मध्ये आहात, कितीही गंभीर परिस्थिती असो, मी म्हणतो एक तास आहे ना, एकांतामध्ये येशू ख्रिस्तासारखं देवाच्या सानिध्यात बसा. म्हणजे तुमचं जे गारांना आपण एकमेकांना सांगतो ना, देवाला सांगा, त्याच्यासोबत वेळ घालवा, त्याची शांती तुमच्या हृदयात येईल. त्याच्या शांतीने तुमचं हृदय परिपूर्ण होईल. तुम्हाला भीती वाटणार नाही, तुम्हाला टेन्शन येणार नाही. काही लोकांचे तर मला रात्री झोपच येत नाही, झोपच येत नाही, झोपच येत नाही. अरे प्रार्थनेला बसा आणि बघा, प्रार्थनेत काय वेळ घालवा आणि मग झोपा, शांत झोप येणार तुम्हाला. रोम 12:12 मध्ये देवाचं ते सांगितलं, आशेत आनंदी राहा, आशेत दुःखात धीर घ्या आणि प्रार्थनेत तत्पर राहा. आशेत आनंदी राहा, दुःखात धीर घ्या, प्रार्थनेत. ही मंडळीची सेवा आहे, ही मंडळीची जबाबदारी आहे. याकोब 4:10 शेवटलं वचन. याचा अर्थ कळतं का तुम्हाला? प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे देवाच्या लोकांनी प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस स्वतःला तुम्ही नम्र कराल, देव तुम्हाला उंच केल्याशिवाय नाही. देव तुम्हाला लिफ्ट कराल प्रियानं, कुठल्या कुठं तुम्हाला घेऊन जाईल. दानिएल, शद्रक, मेशक, अबेदnego यांची काय क्वालिफिकेशन होतं प्रिया, काय त्यांची पात्रता होती. प्रार्थनेमध्ये त्यांनी स्वतःला नम्र केलं. देवाने परक्या देशात, खासदारांच्या देशात या गुलामांना देवाने उंच केलं. हालेलुया. केवळ देव करू शकतो. त्याला अशक्य असं काहीच नाही. प्रार्थनेत स्वतःला, मग तो तुमच्या जीवनात, तुमच्या क्षेत्रात, तुमच्या कुटुंबात, मंडळीत, सेवा कार्यात तुम्हाला उंच. आमेन. प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान जिवंत परमेश्वर, आम्ही तुझ्या पवित्र वचनाला
आमची प्रेरणा तेव्हा हे वचनाचं जे पेरलं गेलेलं आहे आम्ही मागतो 100 पट फळ येणारा असू दे, ते रुजलं जाऊ दे प्रभू, जीवन बदललं जाऊ दे, स्वभाव बदलला जाऊ दे, बंधनं तुटली जाऊ दे तुझ्या गौरवासाठी. या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला शिष्यांसारखं आम्ही गाफील राहू नये, आम्ही झोपा काढत बसू नये. म्हणून तू आमचं सांगितलं सावध राहावं, अलर्ट राहावं, तेज राहावं, आम्ही नियमित प्रार्थना करावी, तुझ्या सोबत वेळ घालवावा, नियमित चर्चला यावं, तुझ्या सानिध्यात बसावं, तुझं मुख पाहावं प्रभू, तुझं तेज पाहावं, असं कार्य आमच्या जीवनात धन्यवाद असेल. मंडळी तुझ्या सामर्थ्याने होतात येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात. आमेन.